गृहिणींच्या आयुष्यात अगदी रोज रोज पिच्छा पुरवणारा एकच प्रश्न, आज काय बनवूया? मी आहे ना उत्तर द्यायला. चला तर मग सुरुवात करूया खमंग खुसखुशीत सफरीला. नारळी भात करताना तो अगदीच गिचगिचीत होतो. मोकळा शिजवायला गेलं तर अगदीच फडफडीत होतो, मऊ शिजतच नाही. तर या नारळी पौर्णिमेला आपण आहे ना मस्तपैकी परफेक्ट मोकळा पण परफेक्ट शिजलेला नारळी भात करूयात. तर छानपैकी हा नारळी भात करण्यासाठी अर्धा कप आंबे मोहोर घेते. आंबे मोहोरच घेतला पाहिजे असं अजिबात नाही. कुठलाही तांदूळ जो असेल तो घ्या, फक्त चिकट शिजणारा नको, इंद्राणी वगैरे नको. सुरती कोलम, सोना मसूर, आंबे मोहोर हे चालतील. अर्धा कप तांदूळ आहे तर इथे 1.25 कप पाणी बाजूला गरम करण्याकरता ठेवलंय. आणि या तव्यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालूयात. तूप वितळलं की यामध्ये 4 लवंगा, दालचिनी आणि 2-3 हिरवी वेलची हे घालायचं. आणि हा पाणी निथळलेला आंबे मोहोर या तुपाच्या खमंग फोडणीमध्ये घालून घ्यायचा, मिसळून घ्यायचा. तांदूळ असा तुपामध्ये छान परतला ना, एकतर त्याचा स्वाद खूप छान लागतो आणि दुसरं गोष्ट, तो जेव्हा शिजतो तेव्हा तो असा चिकट पण नाही होत आणि फडफडीत पण नाही होत, अगदी अलवार शिजतो. आता यामध्ये अर्धा कप तांदूळ आहे तर अर्धा कप ओल्या नारळाचा चव घालूया आणि हा तांदूळासोबत मिसळून घ्यायचा. ओल्या नारळाचा खव टाकून झाला की लगोलग आपण इथे काळ्या मनुका घालूयात आणि त्याचसोबत काजू बदामाचे काप हेही मिसळून घेऊयात सगळं एकत्र. आता हे का करायचं? ओल्या नारळाचा जो खव आहे तो तांदळाबरोबर परतला ना की ते एकत्र शिजताना त्या ओल्या नारळाच्या खवाची चव अफलातून उतरते. त्यामुळे करून बघा. चला, हे सगळे जिन्नस एकत्र छान परतून झाले. रंगबिंग अजिबात बदलायची गरज नाहीये, फक्त एकजीव करून घे. आता हे 1.25 कप गरम गरम पाणी तांदळामध्ये घालायचं. आता झाकण ठेवायचं आणि भातामध्ये हे पाणी जिरेपर्यंत अगदी 7-8 मिनिटं मंद आचेवर शिजवून घ्यायचं. चला, इथे हा मंद आचेवर भात शिजत घातलाय तोवर इथे बाजूला काय करूयात, अर्धा कप तांदूळ आहे तर अर्धा कपच गूळ घ्यायचं. 1/2 कप यामध्ये पाणी घालूया आणि या नारळी भाताला रंगसुरेख यावा म्हणून थोडीशी अगदी हळद देखील घालूयात. आता आपल्याला पाक वगैरे करायचं नाही, फक्त गूळ विरघळला की मग गॅस बंद करूया. इथे गुळातलं पाणी पूर्ण विरघळलंय, गॅस बंद करायचा. आणि हे बघा, ह्या भातातलं पाणी देखील मस्त जिरलं गेले. वा 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 वा. आता सगळ्यात आधी गुळाचं पाणी यामध्ये गाळून घ्यायचं. गुळाचं पाणी गाळून झालं की यामध्ये सुंठपूड, वेलची पूड आणि गूळ आहे ना, जायफळ हवंच की नाही, चिमुटभर जायफळ. आणि आता हे मिसळायचं वगैरे काहीच नाही, पाणी कढईच्या अगदी काठोकाठ गेले. झाकण ठेवायचं आणि मंद आचेवर गुळाचं पाणी या भातासोबत जिरपेपर्यंत असंच अलवार शिजवून घ्यायचं. चला, गुळाचं पाणी मस्त जिरलंय या भातामध्ये. आता गॅस बंद करते आणि असंच हे वाफेवर आणखी एक 5 मिनिटं ठेवूयात. चला, नारळी भात तयार आहे. उघडून बघूयात. आहा हा हा, काय सुरेख रंग आलाय. तुम्ही बघा, ते चिमूटभर जी हळद घातली ना त्यामुळे कमाल. आणि बघा, एकदम रसरशीत झालाय. भाताचं शीतनशीत मोकळं झालंय पण फडफडीत नाही, मस्त मऊ शिजलाय. वा वा वा, क्या बात आहे. चला तर मग या नारळी पौर्णिमेला या माझ्या पद्धतीने नारळी भात नक्की करून बघा आणि घरच्यांना खुश ठेवा. रक्षाबंधन विशेष नारळी भात करण्यासाठी लागणारं साहित्य: तांदूळ, तूप, पाणी, लवंग, दालचिनी, वेलची, ओल्या नारळाचा चव, काळ्या मनुका, काजू, बदाम, गूळ, हळद, सुंठपूड, वेलची पूड, जायफळ. पाणी गरम करून घ्यायचं. आता तूप गरम करत त्यात लवंग, दालचिनी, वेलची आणि स्वच्छ धुवून पाणी निथळून घेतलेला तांदूळ घालायचा आणि व्यवस्थित परतून घ्यायचा. आता यात ओल्या नारळाचा चव मिसळून घेत काळ्या मनुका आणि काजू बदामाचे तुकडे घालायचे आणि परतून घेत यात गरम पाणी घालायचं आणि झाकण ठेवत हा भात शिजवून घ्यायचा. आता गूळ,
पाणी आणि हळद एकत्र करत हे गुळाचं पाणी भातात गाळून घ्यायचं। आता यात सुंठपूड, वेलची पूड आणि जायफळ घालायचं आणि झाकण ठेवत परत एक वाफ काढायची। झाला आपला रक्षाबंधन विशेष नारळी भात तयार। आज आपण मौसूत, रसरशीत आणि जिभेवर ठेवताच विरघळणारी नारळाची बर्फी कशी बनवायची ते बघणार आहोत। अतिशय अचूक प्रमाणात ही बर्फी बनवून तयार होते। तर सगळ्यात आधी पॅन मध्ये घ्यायचं आहे 1 कप दूध, यामध्ये घालूयात केशर आणि जितकं दूध आहे तितकीच साखर। 1 कप दूध 1 कप साखर। आता याला आहे ना एक छान उकळी काढून घेऊयात। साखर पूर्ण विरघळली पाहिजे आणि इथे दुधाला छान उकळी फुटलेली आहे आणि त्याचबरोबर साखर ही व्यवस्थित विरघळली गेलेली आहे। आता या स्टेजला यामध्ये मी घालते थोडासा खायचा रंग, पिवळा रंग घालते। रंग घालणं ऑप्शनल आहे, थोडीशी हळद जरी घातली ना तरी चालेल, रंग नसेल घालायचा तर। चव नाही बदलत कारण यामध्ये बऱ्यापैकी साखर असते, त्यामुळे थोडी हळद जरी घातली तरी त्या पदार्थाची चव बदलत नाही। आता यामध्ये आपण घालतोय डेसिकेटेड कोकोनट। तर डेसिकेटेड कोकोनट बद्दल आहे ना बऱ्याचदा असा गैरसमज होतो की खूप महाग पडतं किंवा परवडत नाही। तर साधारण 50 ते 60 रुपयाला पाव किलो डेसिकेटेड कोकोनट मिळतो आजकाल बाजारात। आणि ओला नारळ जर घ्यायचा झाला तर तोही 30 ते 35 रुपयाला एक नारळ असतो आणि ज्या प्रमाणात आपण ही बर्फी बनवतो त्या प्रमाणात कमीत कमी 1.5 नारळाचा तरी चव लागतो। आता 3 कप मी इथे डेसिकेटेड कोकोनट घातलेलं आहे। यामध्ये आपण घालतो अर्धा कप मिल्क पावडर। मिल्क पावडर घालणं अगदी ऑप्शनल आहे, नाही घातली तरी काहीच हरकत नाही। आता हे मिक्स करूयात। यामध्ये ना पाव कप दूध आणखी मी वरण घालतीये कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी। चला, हे मिश्रण आहे ना छान असं एकसंध झालेलं आहे। आता या स्टेजला यामध्ये घालूया 2 चमचे साजूक तूप। तुपामुळे या बर्फीला ना ग्लेज खूप छान येते आणि चवही सुंदर लागते, त्यामुळे 2 चमचे साजूक तूप आणि 3 ते 4 मिनिटं आणखी हे एकजीव होईपर्यंत शिजवून घ्यायचं। चला, हे बर्फीचं मिश्रण अगदी बनवून तयार आहे आणि तुम्ही बघू शकाल छान असं एकसंध झालेलं आहे आणि छान असं रसरशीत पण दिसते। पूर्ण आपल्याला हे सुकं सुकं किंवा ड्राय करायची अजिबात गरज नाही आहे, थोडासा ओलावा त्यामध्ये राहिला पाहिजे। आता इथे घ्यायची आहे प्लेट आणि यामध्ये आपण ही बर्फीचं मिश्रण घालूया आणि ही छान अशी स्प्रेड करून घ्यायची। आणि तुम्ही इथे बघू शकाल बर्फीचं हे मिश्रण आहे हे छान असं एकसारखं पसरवून घेतलेलं आहे। 9 इंच व्यासाचा ही एक डिश आहे किंवा ताटली आहे, म्हणजे 9 इंच गोलाकार। आता हे शक्यतो ना असं जितकं शक्य असेल तितकं असं प्रेस करून 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 हे एकसारखं करून घ्यायचं, म्हणजे त्याला छान असा एकसंधपणा येतो आणि बर्फीचे पीसेसही छान निघतात। बर्फी छान सेट झाली आहे, तुम्ही बघू शकाल मस्त अशी स्टिफ झाली आहे। आता या स्टेजला यामध्ये घालते सुका मेवा, ज्यामध्ये आहे पिस्त्याचे स्लायसेस। गरम गरम असतानाच घाला, पण मला हे टेक्स्चर तुम्हाला दाखवायचं होतं टॉपचं, म्हणून मग मी आधी घालायची गडबड नाही केली। आणि त्याचसोबत थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या हे करूयात छान यामध्ये प्रेस। चला, बर्फी इथे छानपैकी काढून कट करून झालेली आहे। आता एक पीस याचं काढून बघूयात। क्या बात आहे, तुम्ही बघू शकाल छान अशी रसरशीत दिसते ही बर्फी, जबरदस्त। आता ही बर्फी रूम टेम्परेचरवर जर तुम्ही स्टोअर केली तर 4 ते 5 दिवस छान टिकते, खराब होत नाही। डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवली तर एक 8 ते 10 दिवस व्यवस्थित टिकते, खराब न होता। तर या रक्षाबंधनला ही नारळाची बर्फी नक्की बनवून बघा। रक्षाबंधन विशेष नारळाची बर्फी करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप दूध, केशराच्या काड्या, 1 कप साखर, खायचा पिवळा रंग, 3 कप नारळाचा किस, अर्धा कप मिल्क पावडर, पाव कप दूध, साजूक तूप, पिस्त्याचे काप, गुलाबाच्या पाकळ्या। दुधात केशर, साखर मिसळून घेत या मिश्रणाला उकळी काढायची आणि यात खायचा रंग घालायचा। आता यात सुक्या नारळाचा किस, मिल्क पावडर आणि गरजेप्रमाणे दूध आणि साजूक तूप घालत हे मिश्रण एकजीव करायचं आणि शिजवून घ्यायचं। आता अशा पद्धतीने
ताटात हे मिश्रण पसरवून घ्यायचं. हे थंड करून घेत यात आवडीप्रमाणे पिस्त्याचे काप आणि गुलाब पाकळ्या घालायच्या आणि अशा पद्धतीने वड्या करायच्या. झाली आपली रक्षाबंधन विशेष नारळाची बर्फी तयार. पारंपरिक पद्धतीने श्रीखंड म्हणजे चक्का बनवून केशरचं दूध बनवून त्याचं केशर श्रीखंड कसं बनवायचं ते बघणार आहोत. पारंपरिक पद्धतीने करणार आहोत तर सगळ्यात आधी घ्यायचं आहे एक सुती कापड. मी इथे घेतलेला आहे रुमाल आणि यामध्ये घालायचंय दही. आणि दही आता असं सुती कापडामध्ये घेऊन झालं की हे एजेस याचे गोळा करायचे आणि हे छानपैकी असं बांधून घ्यायचं. आणि हे ना कापड एका उंच ठिकाणी असंच पाणी निथळत ठेवण्यासाठी 1-2 तास तरी आपण ठेवून देऊयात. आणि हे जे पाणी खाली साठतं ना हे पाणी टाकून द्यायची गरज नाही. यामध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणामध्ये असतं. हे पाणी तुम्ही कणिक मळण्यासाठी, कढी बनवण्यासाठी, डाळीमध्ये वापरू शकता. चक्का आपला बनवून तयार होतोय. केशर श्रीखंड बनवतोय. केशरची तयारी झालीच पाहिजे की नाही. तर इथे मी 4 चमचे गरम दूध घेतलेलं आहे आणि गरम दुधामध्ये आपण घालतोय केशर. साधारण 10 ते 12 काड्या. हे मिक्स करूयात आणि हे मुरण्यासाठी 1 तासभर ठेवून देऊयात. इथे केशरचं दूध तयार आहे. छान असा गडद केसरी रंग आलेला आहे, तुम्ही बघू शकाल. क्या बात आहे. आणि त्याचसोबत आपला इथे चक्का पण बनवून तयार आहे. मी 4 तास सेट करण्यासाठी ठेवलं होतं आणि तुम्ही बघू शकाल छान घट्ट झाला आहे चक्का आणि यातलं पाणी पूर्ण ड्रेन झालेलं आहे. आता एक गाळणी घ्यायची किंवा चाळणी घ्यायची आणि हा चक्का आहे ना पूर्णपणे असा चाळून घ्यायचा. बऱ्याचदा काय होतं ना उन्हाळ्यामध्ये दह्यापासून जेव्हा चक्का लावतो तेव्हा भीती असते की तो चक्का आंबट होणार नाही का. तर यासाठी एक खास टीप आहे. दही कापडामध्ये गुंडाळण्यापूर्वी आहे ना त्यामध्ये 1 चमचाभर साखर घालून मिक्स करा आणि मग ते कापडामध्ये गुंडाळा. त्याने चक्का अजिबात आंबट नाही होणार. आणि हे असं गाळणीतून नसेल गाळायचं ना पुरण यंत्राचा पण वापर करू शकता. पण ही स्टेप अत्यंत गरजेची आहे. शक्यतो मिक्सरचा वापर नका करू. इथे चक्का मी काढून घेतलेला आहे. तर आता साखर घालायची. पिठी साखरेचा वापर करायचा. जर तुम्ही दुसऱ्या दिवशी श्रीखंड खाणार असाल तर रेग्युलर साखर घातली तरी चालेल. म्हणजे ती जी साखर आहे ती विरघळते. 1 दिवस त्याला विरघळायला मिळतो. तर इथे जर 1 कप चक्का निघाला असेल तर 1 कपच साखर घ्यायची आणि मिक्सरमध्ये दळून घ्यायची. दळलेली साखर नाही, दळण्यापूर्वीची जी आपली क्रिस्टल शुगर असते ती 1 कप पूर्ण झाली पाहिजे. आता यामध्ये ही पिठी साखर मी घालते. साखर मी व्यवस्थित मोजून घेतली होती. यामध्ये घालूयात केशरचं दूध आणि वेलची पूड आणि हे सगळं आता व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं, घोटून घ्यायचं. केशरचा बघू शकाल तुम्ही काय सुंदर रंग आलेला आहे. चला तर मग इथे ना हे मस्तपैकी आपलं केशर श्रीखंड बनवून तयार आहे. तुम्ही बघू शकाल नैसर्गिक केसरी रंग आलेला आहे जो अफलातून दिसतो. छान अशी ग्लेज आलेली आहे. आणि आता फक्त गार्निश करूया थोडेसे पिस्त्याचे काप घालून. आणि हे श्रीखंड तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता. काचेच्या डब्यामध्ये ठेवलं तर 2 ते 3 आठवडे फ्रीजमध्ये छान टिकतं. फ्रीजरमध्ये डीप फ्रीजरमध्ये ठेवलं 3-4 महिने छान टिकतं. घरचं दह्यापासून श्रीखंड खायची मजा काही औरच. गरमागरम टम्म फुगलेली पुरी श्रीखंड. रक्षाबंधन विशेष श्रीखंड करण्यासाठी लागणारं साहित्य: 2 कप दही, 4 चमचे गरम दूध, 10 ते 12 केशराच्या काड्या, 1 कप पिठी साखर, वेलची पूड, पिस्त्याचे काप. सुती कापडात दही घालायचं आणि साधारण 4 तास बांधून ठेवत त्यातलं पाणी निथळून घ्यायचं. आता गरम दुधात केशर घालायचं आणि मुरवून घ्यायचं. आता तयार झालेला चक्का चाळून घ्यायचा. आता यात पिठी साखर, केशराचं दूध आणि वेलची पूड घालायची आणि मिसळून घेत यात आवडीप्रमाणे पिस्त्याचे काप घालायचं. झालं आपलं रक्षाबंधन विशेष श्रीखंड तयार. आज आपण परफेक्ट अशी हलवाईच्या दुकानात मिळते तशी रसमलाई कशी बनवायची ते बघतोय. इथे मी 1 लिटर फुल क्रीम दूध घेतलेलं आहे. फुल फॅट किंवा म्हशीचं दूध ज्याला म्हणतात ते. यामध्ये 1 मोठा चमचा साखर घालूयात आणि दुधाला आहे ना मस्त एक उकळी काढून घ्यायची. मिक्स करूयात आणि छान दुधाला उकळी काढूयात.
दुधाला इथे छानपैकी उकळी यायला सुरुवात झालेली आहे, तुम्ही बघू शकाल. आता मी गॅस बंद करते आणि या गरम दुधामध्ये मी घालते 2 चमचे व्हिनेगर. तर व्हिनेगरच्या ऐवजी तुम्ही इथे लिंबाचा रस पण घालू शकता. आणि व्हिनेगर घालून झालं की हलकंसं मिक्स करून घ्यायचं. तुम्ही बघू शकाल दूध ऑलरेडी नासायला सुरुवात झालेली आहे. आणि हे 5 मिनिट मिश्रण आपण असंच ठेवूयात. एक 5 मिनिटं झालेले आहे. हे मी अजिबात मिक्स वगैरे केलं नाही. आणि तुम्ही बघू शकाल यातलं पनीर सेपरेट झालेलं आहे आणि हे जे पाणी आहे हिरवं, हे पाणी त्याच्यातून बाहेर आलेलं आहे. हे पाणी टाकून द्यायची गरज नाही. तुम्ही कणिक वगैरे मळताना हे पाणी वापरू शकता, त्यामध्ये पण प्रोटीनचा कंटेंट खूप असतो. आता काय करायचं, आता इथे माझ्याकडे खाली मी एक पातेलं घेतलं आहे. पातेल्यावर अशी एक चाळण आहे आणि त्यावर एक सुती कापड ठेवायचं आणि हे पनीर आपण गाळून घेऊयात. आणि पाणी घालून हे पनीर आहे ना स्वच्छ धुवून घेऊया, जेणेकरून ते व्हिनेगरचा आंबटपणा आहे तो पूर्ण निघून जाईल. आता हे बांधूयात आणि यातलं पाणी पूर्ण निथळेपर्यंत हे आपण एके ठिकाणी किंवा चाळणीवर असंच ठेवून देऊया. पनीर आपलं सेट होतं आहे तोवर आपण याचा रस बनवायला सुरू करूयात. तर इथे अर्धा लिटर दूध मी गरम करायला ठेवलेलं आहे. या दुधामध्ये आपण घालूयात केशर. केशरमुळे ना याला एकतर स्वाद खूप छान उतरतो आणि रंगही मस्त येतो. त्याचबरोबर 4 चमचे साखर, थोडासा खायचा रंगही मी घालते, पिवळा रंग, कारण केशरचा रंग पुरेसा नाही होणार. आणि पिस्त्याचे काप. एक 10 मिनिट फक्त आपण शिजवून घेणार आहोत. ओव्हर कुक करायची गरज नाही आहे. 10 मिनिट. रस कारण आपल्याला घट्ट नको आहे. रसमलाईचा रस कधीच घट्ट असा नसतो, थोडासा पातळ सरत असतो. त्यामुळे खूप बासुंदी रबडी याची करायची नाही. हा रस ॲब्झॉर्ब झाला पाहिजे पूर्ण पनीरमध्ये किंवा आपल्या मलाईमध्ये. त्यामुळे 10 मिनिटं पुरेसे आहे. चला तर मग इथे हे दूध मी बरोबर 10 मिनिटं छानपैकी शिजवून घेतलं आहे. आता गॅस बंद करते आणि यामध्ये घालूयात चवीपुरती वेलची पूड. मिक्स करूया आणि हे दूध आपण पूर्णपणे थंड करून घेतो. तर इथे पनीर मी साधारण 1 तासभर आता सेट करून घेतलेलं आहे. त्यातलं पाणी मॉइश्चर पूर्ण ड्रेन झालेलं आहे. आता हे काढूयात आणि हे काढलं की ना हे व्यवस्थित असं फोडून घ्यायचं. आणि हवं तर तुम्ही थोडं थोडं पनीर घ्या आणि हे ना चांगलं असं मॅश करून घ्यायचं. एक 10 ते 15 मिनिट तरी हे मॅश करून घ्यायचं, एक पोर्शन. जर हे तुम्हाला फार किचकट वाटत असेल प्रोसेस करायला, तुमच्याकडे फूड प्रोसेसर असेल तर तुम्ही फूड प्रोसेसरचा वापर करा आणि हे फूड प्रोसेसरमध्ये ब्लेंड करून घ्या. आणि इथे बघू शकाल हे पनीर आहे ना मस्त असं आधी रवाळ होतं ते असं एकजीव केलं आहे. असं तेल सुटेपर्यंत, त्याचं जे फॅट कंटेंट आहे ते सुटेपर्यंत छान असं एकजीव करून घ्यायचं. आता यामध्ये मी घालते 1 चमचा मैदा. मैदा घालणं ऑप्शनल आहे, नाही घातला तरी काही हरकत नाही. पण या मैद्यामुळे काय होतं ना, याला बाइंडिंग चांगलं येतं. तुम्ही आता ही रसमलाई ना उपवासासाठी बनवत असाल तर काय करू शकता, तर यामध्ये मैद्याच्या ऐवजी आहे ना तुम्ही थोडंसं ॲरारूट पावडर टाकू शकता. आता हे छान असे गोळे करून घेऊयात. हे फुगले ना की जवळपास दुप्पट याचा आकार होतो, त्यामुळे मी खूप मोठा साईज नाही ठेवत आहे. आता इथे मी 3 कप पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. यामध्ये आपण घालतोय 1 कप साखर आणि याला ना छान अशी एक उकळी काढून घ्यायची. साखर विरघळलेली आहे आणि पाण्यालाही मस्त उकळी यायला सुरुवात झालेली आहे. आता यामध्ये आपण हे गोळे सोडूया. शक्यतो ना असं पसरट पॅन वापरायचा, म्हणजे हे गोळे एकमेकांना चिकटत नाही. इव्हन तुम्ही कुकरमध्ये जर ही प्रोसेस केली तरी चालेल. 1 शिट्टी फक्त काढायची कुकरमध्ये जर केलं तर. झाकण ठेवायचं आणि एक 10 मिनिटं हे छान आपण बॉईल करून घेणार आहोत. आता एक 10 मिनिटं फक्त मी मध्यम आचेवर हे शिजवलेलं आहे. गॅस बंद करते. ओव्हर कुक करायचं नाही. ओव्हर कुक केलं तर ही रसमलाई आहे की नाही कडक होते थंड झाल्यावर. त्यामुळे ही स्टेप अत्यंत गरजेची आहे. ओव्हर कुक नाही करायची. आणि तुम्ही बघू शकाल किती लहान गोळे होते यात सोडले तेव्हा आणि छान असे टमाटम फुगलेले आहेत. आता हे या पाण्यातून आहे ना मी काढणार नाही आहे लगेच. एक आपण 5 ते 6 मिनिटं थांबू. हलकंसं थंड झालं की
काढते. आता इथे मी बर्फाचं पाणी घेतलेलं आहे. ही जी रसमलाई आहे ही घ्यायची अगदी अलगद. पाणी पूर्ण ड्रेन करायचं गरम आणि या बर्फाच्या पाण्यामध्ये घालायची. म्हणजे याची कुकिंग प्रोसेस पूर्ण थांबते आणि ती मऊ राहायला मदत होते. तर 1 लिटर जर दूध घेतलं तर त्या प्रपोर्शनमध्ये 15 रसमलाई व्यवस्थित बनवून तयार होतात. आता हे बर्फाच्या पाण्यातून काढायचं. यातलं जे एक्सेस पाणी आहे हे पूर्ण अलगद हाताने ड्रेन करून घ्यायचं. ही पाणी काढलेली रसमलाई या रसमध्ये घालायची, दुधामध्ये. पूर्ण पाणी निथळतं, तुम्ही बघू शकाल. शेप बदलला नाही पाहिजे फक्त हे करत असताना. आता ही जी रसमलाई आहे ही या रसमध्ये सोक करण्यासाठी, ॲब्झॉर्ब करण्यासाठी कमीत कमी एक 3 ते 4 तास तरी ठेवायची आणि रूम टेम्परेचरवर ठेवायची. फ्रीजमध्ये ठेवायची गडबड करायची नाही. हे पूर्ण रस यामध्ये छान ॲब्झॉर्ब झाला कीच मग याला तुम्ही फ्रीजमध्ये ट्रान्सफर करा. तर आता इथे मी ही रसमलाई साधारण 1-2 तासच फक्त सोक करण्यासाठी ठेवली होती. आता तुम्ही बघू शकाल मस्त यातलं सिरपही कमी झालेलं आहे. याचा अर्थ ते छान ॲब्झॉर्ब झालं आहे. एक रसमलाई तुम्हाला मी काढून दाखवते. बा, आणि यातला रस बघा तुम्ही. छानपैकी असा हा रस छान ॲब्झॉर्ब होतो. परफेक्ट. सो जेव्हा हा रस असा आरपार आत जातो ना, याचा अर्थ आपली रसमलाई छान झाली. आणि पुन्हा जर तुम्ही याच्या रसामध्ये टाकलं की पुन्हा हा तितकाच रस शोषून घेतो, तुम्ही बघू शकाल. तर या सगळ्या छान टिप्स आहेत, ट्रिक्स आहेत, स्टेप्स आहेत परफेक्ट रसमलाई बनवण्यासाठी. नक्की बनवून बघा. रक्षाबंधन विशेष रसमलाई करण्यासाठी लागणारे साहित्य: 1 लिटर म्हशीचं दूध, 1 मोठा चमचा साखर, 2 चमचे व्हिनेगर, अर्धा लिटर दूध, केशराच्या थोड्या काड्या, 4 चमचे साखर, चिमूटभर खायचा पिवळा रंग, 1 मोठा चमचा पिस्त्याचे काप, 3 कप पाणी, 1 कप साखर. दुधात साखर घालायची आणि 1 उकळी काढायची. आता यात व्हिनेगर किंवा लिंबाचा रस घालायचा. आता साधारण 5 मिनिटं झाली की हे मिश्रण गाळून घ्यायचं आणि पाणी घालत स्वच्छ धुवून घ्यायचं. आता याचं पनीर सेट करायला ठेवायचं. आता दुधात केशर, साखर, खायचा रंग आणि पिस्त्याचे काप घालायचे आणि हे मिश्रण शिजवून घ्यायचं आणि यात वेलची पूड घालायची आणि हे मिश्रण थंड करून घ्यायचं. आता पनीर अशा पद्धतीने मॅश करायचं आणि यात मैदा घालायचा आणि याचे असे गोळे तयार करायचे. आता पाण्यात साखर घालायची आणि उकळी आली की यात हे गोळे घालायचे आणि शिजवून घ्यायचे. आता बर्फाच्या पाण्यात हे गोळे घालायचे आणि पाणी निथळून घेत हे गोळे दुधात घालायचे आणि साधारण 3 ते 4 तास हे मिश्रण मुरवून घ्यायचं. झाली आपली रक्षाबंधन विशेष रसमलाई तयार. आज आपल्यासोबत आणखी एक मावशी आलेली आहे, नलू मावशी. सगळ्यात मोठी मावशी, बरोबर? आमच्या फॅमिलीतली सगळ्यात मोठी मावशी. सो मावशी, तुझं आजच्या भागात खूप स्वागत. थँक्यू. तू आज काय बनवतेस? मी आज शेवग्याच्या पानाची वडी. पारंपरिक पदार्थ आहे आणि परंपरा जपल्या पाहिजेत. त्यामुळे आम्ही प्रत्येक भागाची सुरुवात म्हणजे पदार्थ बनवायला सुरुवात करण्याच्या आधी आम्ही उखाणा घेतो आणि त्यामध्ये त्या पदार्थाचं नाव आलं पाहिजे. तर तू आज काय मस्त उखाणा घेशील आमच्या सगळ्यांसाठी? साड्यांची महाराणी पैठणी साडी तुमच्यासाठी बनवते शेवग्याच्या पानाची वडी. क्या बात आहे. सो आता सुरुवात करूयात. सो सुरुवातीला काय करायचं? हे भाजणीचं पीठ आहे. अच्छा. हे नसले तर तुम्ही ज्वारीचं, तांदळाचं, डाळीचं किंवा गव्हाचं कुठले घेऊ शकता. तर मी याच्यात जिरं घालते, ओवा घालते थोडा. शेवग्याच्या पानांची भाजी खायचं तुम्हाला कंटाळा येत असेल तर हा आहे ना मस्त असा चटपटीत पदार्थ आहे. धने पावडर, थोडीशी हळद, थोडंसं लाल तिखट. आणि मला असं वाटतं मावशी आपण थालपीठ आपण थापू शकतो ना, ज्यांना वडी तळायची, ज्यांना आवडेल तसं. हिरवी मिरचीचा ठेचा आहे हा. लसूण आणि मिरची. तुम्हाला कितपत चमचमीत खायला आवडतं? तीळ घेतले थोडे. अच्छा. मला तिखट खायचं आहे ही वडी. सगळा ठेचा टाकते. चवीपुरतं मीठ. पिठ व्यवस्थित मिक्स करून झाली. आता आपण यामध्ये घालतोय शेवग्याचा पाला. हे बारीक कोवळा आहे, धुवून कापून घेतलाय. आणि हे कोणी आणून दिलं तुम्ही? हे माझ्या दोघी सुनांनी घेऊन आल्यात.
सो माझी जी भाऊजाई आहे ती सकाळी वॉकला जाते, तिथे शेवग्याच्या शेंगाचं झाड आहे, तिथून तिने आवर्जून तोडून बाजारात भेटत नाही, रानभाजी आहे त्यामुळं तुम्हाला असं विकत मिळत नाही त्या गोष्टी. नाही. हे जरी नाही मिळालं ना, याच्यात कोबी, बीट अच्छा किंवा हे घालू शकता काय, तुम्हाला हव्या त्या आवडीच्या भाज्या टाकून ही वडी होऊ शकते. त्यामध्ये पाणी घालून पीठ करून घ्यायचं. तर आता हे मळून झालं, मळून गोळा तयार आहे. आता याचा असे रोल करायचे. म्हणजे कोथिंबीर वडी करतो तसंच. हवं तर मुटकुळे पण करू शकतो ना. नाही, शक्यतो असंच, म्हणजे वडी तळताना छान होतं, एकसारखे दळली जाते. आता हे पाणी उकळले, हे भांडं याच्यात ठेवून हे उकडून घ्यायचं. आणि असं स्टीमर नसेल चाळणीवर केलं तरी चालते. किती मिनिटं लागतील? हे 15 ते 20 मिनिटात होऊन जातं. बरं, हे शेवग्याच्या पाल्याचंच का केलं तू? त्याच्यामुळं अजीवनसत्व, क जीवनसत्व डोळ्यांना चांगले, शारीरिक दृष्ट्या हे खूप छान वाटतं, पौष्टिक आहे. पौष्टिक आहे. वड्या इथे आपल्या स्टीम होत आहेत. तर मला मावशी एक आवर्जून गोष्ट विचारायची. आपण एकत्र कुटुंब पद्धती होती, अजूनही आहे गावी, पण शहरामध्ये मावशीच्या घरी अजूनही तिची 2 मुलं आहेत, सुना आहेत, नातवंड आहेत, असे सगळे एकत्र राहतात. तर ते कसं काय शक्य आहे शहरामध्ये? कारण माझं बालपण सगळं जॉईंट फॅमिलीत गेलेलं आहे, त्यामुळं आणि मला हे आवडतं. माझे मुलं सुना सगळे जवळ असलेलं आवडतं आणि सगळे आवडीने राहतात. सगळे आवडीने राहतात. येस, म्हणजे माझ्या भाऊजया आहे किंवा भावंड आहेत, सगळे खेळीमेळीने आणि आवडीने एकत्र राहतात. आहा, मस्त सुवास येतोय या वडीचा. हे पूर्ण उकडून झालेलं आहे. हे असं करून पाहायचं, झाले सुरी किंवा एखादा टूथपिक घालून चेक करायचं. हे पूर्ण झाले. आता टूथपिकला नाही चिकटलं पीठ, याचा अर्थ ते झालंय. आता हे थंड झालंय. हे कापून वड्या करायच्या ह्याच्या आणि तळून घ्यायच्या. पाहिजे तर ड्रीप फ्राय पण करू शकता तुम्ही ह्याचं, किंवा तिळाची फोडणी देऊनही नुसत्या परतून खाऊ शकता किंवा अशाच पण खाऊ शकता. अशाही खाऊ शकता. तुम्ही हेल्थ कॉन्शियस असाल तर अशाच खाऊ शकता. तळून छान लागतं. छान. आणि आता वड्या शॅलो फ्राय करूयात. सो इथे तेल गरम केलेलं आहे. वड्या मस्त तळून झालेल्या आहेत, खूप छान खमंग असा सुवास येतोय. आता हे आपण काढूयात. शेवग्याच्या पानांची पारंपरिक खुसखुशीत वडी करण्यासाठी लागणारं साहित्य: थालीपीठ भाजणी, 1 चमचा जिरं, 1 चमचा ओवा, 1 चमचा धणेपूड, हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा लसूण हिरव्या मिरचीचा ठेचा, 1 चमचा पांढरे तीळ, पाणी, तेल. भाजणीचं पीठ, त्यात जिरं, ओवा, धणेपूड, हळद, तिखट, लसूण मिरचीचा ठेचा, तीळ, चवीप्रमाणे मीठ आणि शेवग्याचा पाला घालायचा आणि याचं पीठ मळून घ्यायचं आणि असे गोळे करत ते वाफवून घ्यायचे. आता याच्या वड्या करायच्या आणि शॅलो फ्राय करायच्या. झाल्या आपल्या खमंग खुसखुशीत शेवग्याच्या पाल्याच्या वड्या तयार. आज आपण सावची पद्धतीने डाळ कांदा कसा बनवायचा ते बघूयात. मस्त झणझणीत आणि चमचमीत बनतो. एखाद वेळेस भाजी घरामध्ये नसेल किंवा भाजी बनवायचा कंटाळा आला तर मस्त अशी रेसिपी आहे ही. तर सगळ्यात आधी फोडणी घालण्यासाठी 3 चमचे तेल मी कढईमध्ये गरम करायला ठेवलंय. सावजी डाळ कांदा आहे. थोडासा तेलाचा वापर जास्त असतो या रेसिपीमध्ये. सो यामध्ये घालायचं एक अर्धा चमचा जिरं. जिरं छान फुललं पाहिजे. त्यानंतर यामध्ये घालायचं एक 2 ते 3 तमालपत्र, लवंगा 3 ते 4 आणि काळी मिरी 3 ते 4. यामध्ये घालूयात बारीक चिरलेला कांदा. कांद्याचा पण वापर थोडासा जास्त असतो. डाळ कांदा आहे त्यामुळे कांदा थोडा जास्त हवा. आणि हे कांदा आहे ना छानपैकी मध्यम आचेवर हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचं. इथे कांदा मी ऑलमोस्ट आता 10 मिनिटं छान फ्राय करून घेतला आणि तुम्ही बघू शकाल एकदम असं मऊसूत झालेला आहे आणि हलकासा सोनेरी रंग यायलाही सुरुवात झालेली आहे. तर इथे मी वापरते अंडे मसाला आणि त्याचबरोबर बेडगी मिरची पावडर. यामुळे काय होतं ना, पदार्थाला रंग खूप सुरेख येतो. मस्त दिसतोय. सुवास तर अप्रतिम येतोय आणि हा मसालाही भन्नाट दिसतोय. आता इथे माझ्याकडे चणा डाळ आहे. कब्बर चणा डाळ स्वच्छ धुवून रात्रभर मी भिजत घातली होती
एक 4 ते 5 तास भिजवली तरी चालेल चणा डाळ, अगदी रात्रभर भिजवायची गरज नाहीये। मिक्स करूयात मसाल्यासोबत ही डाळ, पाणी घालूया। तर चणा डाळ शिजायला थोडासा वेळ जास्त जातो, तर तुम्ही काय करू शकता, हे कुकरमध्ये तुम्ही घालू शकता ही डाळ आणि एक शिट्टी काढून शिजवून घेऊ शकता। तुम्ही बघू शकाल रंग अप्रतिम आलेला आहे ऑलरेडी या डाळीला। आता उकळी छान यायला सुरुवात झाली आहे। गॅस मीडियम हीटवर करायचा। तर यामध्ये मीठ घालूया। डाळ शिजताना त्यामध्ये मीठ घातलं ना तर डाळ बऱ्यापैकी पटकन शिजून होते, त्यामुळे मी इथे मीठ घालते। मिक्स करूयात, झाकण ठेवायचं आणि मध्यम आचेवर साधारण एक 25 ते 30 मिनिट, अर्धा तास जातो ही डाळ शिजायला मीडियम हीटवर। आता हा डाळ कांदा मी ऑलमोस्ट अर्धा तास शिजवून घेतलेला आहे। जबरदस्त रंग आलेला आहे आणि आता आपण डाळ चेक करूयात। तर डाळ ही अशी बोट चिपी शिजली पाहिजे। हे बघा, आपला हा डाळ कांदा, सावजी डाळ कांदा बनवून तयार आहे। भन्नाट दिसतोय। थोडीशी कोथिंबीर घालते, तुम्हाला मी याचं टेक्स्चर दाखवते। हे बघा, मस्त असं छान टेक्स्चर आलंय, रंग सुरेख आलेला आहे। जेमतेम आपण 2च मसाले यामध्ये वापरले आहेत। अफलातून खूप छान लागतो, डब्यासाठी वगैरे पण हा ऑप्शन खूप छान आहे। रोटी बरोबर खाऊ शकता, नान, पराठा, भाकरीसोबत किंवा भातासोबत सुद्धा हा डाळ कांदा भन्नाट लागतो। सावजी डाळ कांदा करण्यासाठी लागणारं साहित्य: 3 चमचे तेल, अर्धा चमचा जिरे, 2 ते 3 तमालपत्र, 3 ते 4 लवंगा, 3 ते 4 काळी मिरी, बारीक चिरलेला कांदा, 2 चमचे काळा मसाला, 1 चमचा लाल तिखट, 1 कप चणा डाळ, पाणी, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर। गरम तेलात जिरं, तमालपत्र, लवंग, काळी मिरी आणि कांदा घालायचा आणि सोनेरी रंगावर परतायचा। आता यात संडे मसाला, तिखट मिसळून घेत स्वच्छ धुवून भिजवून घेतलेली चणा डाळ आणि पाणी यात घालायचं। आता ह्या मिश्रणाला उकळी काढायची आणि चवीप्रमाणे मीठ घालत ही डाळ शिजवून घ्यायची। वर आवडीप्रमाणे कोथिंबीर घालायची। झाला आपला सावजी डाळ कांदा तयार। आज आपण रोज मिल्क केक कसा बनवायचा ते बघतोय। तर सगळ्यात आधी याचा केकचा बेस करून घेऊयात। तर 1 कप दही मी इथे घेतलं, 1 चमचा बेकिंग पावडर। सो बेकिंग पावडर आहे ना, दह्यासोबत छान अशी मिक्स करून घ्यायची। दह्यासोबत बेकिंग पावडर कंबाईन केली की तुम्ही बघू शकाल छान हे मिश्रण फ्रॉथी होतं, बबल्स येतात। सोडा वगैरे आपण घालणार आहे, फक्त बेकिंग पावडरचा आज केकमध्ये वापर करतोय। 1 कप रोज सिरप, रोज केक आहे तर रोज सिरप मस्ट। साखर मी घालत नाहीये, रोज सिरपचंच आपण चव आणि रंग यामध्ये घेतोय आणि 1 कप तेल। आता हे पटकन सगळे जिन्नस आहे ना कंबाईन करून घेऊयात। आता हे मिश्रण छान असं कंबाईन झालं, एकजीव झालं, तुम्ही बघू शकाल रंग खूप छान आलेला आहे याला। आता यामध्ये आपण घालतोय 2 कप मैदा आणि मैदा छान असं चाळून घ्यायचं। हे मिक्स करूयात। फूड कलर घालायची अजिबात गरज नाही पडत या बॅटरमध्ये। जो रोज सिरपचा नॅचरल रंग आहे तो खूप सुंदर उतरतो। आता हे बॅटर आहे ना खूप छान तयार झालं, तुम्ही बघू शकाल याला रंग, कन्सिस्टन्सी, टेक्स्चर भन्नाट आलेला आहे। आता काय करूयात, आता माझ्याकडे इथे 8 इंचाचा स्क्वेअर ट्रे आहे, बेकिंग ट्रे। यामध्ये हे बॅटर आपण घालूयात। आता हे छान बॅटर एकसारखं स्प्रेड करून झालं की हे हलकंसं टॅप करायचं, म्हणजे केक जो आहे तो एकसारखा बेक होतो। आता इथे कुकरमध्येच मी हा केक बेक करते। तर सगळ्यात आधी काय करायचं ना, एखादा छोटा ट्रे किंवा डबा बेसला ठेवायचा। हवं तर थोडंसं खायचा सोडा किंवा मीठ पण बेसला लावू शकता। त्यावर हा ट्रे ठेवायचा, झाकण लावायचं आणि अगदी लो टू मीडियम हीटवर आपण हा केक एक साधारण 40 मिनिटं, 35 ते 40 मिनिटं बेक करून घेणार आहोत।
आता इथे हा केक मी बरोबर 40 मिनिटं बेक केलेला आहे. ओव्हनमध्ये करायचा असेल तर 180 डिग्री सेल्सिअसवर 40 मिनिटात व्यवस्थित बेक होतो. गॅसवर पण 40-45 मिनिटं लागू शकतात. आता चेक करूयात. येस. आणि टूथपिक घालून बघितली तर ती क्लीन येते, याचा अर्थ केक आपला छान बेक झालेला आहे. आता हा ट्रे मी काढून घेते. आता केकवर एखादं सुती नॅपकिन किंवा कापड ठेवून थंड करण्यासाठी एक अर्धा ते पाऊण तास आपण रूम टेम्परेचरवरच ठेवूया. केक आपला थंड होतोय तोवर आपण आपलं रोज मिल्क तयार करून घेऊयात. इथे 1 कप मी साधं दूध घेतलेलं आहे, थंड दूध आहे. त्यामध्ये आपण घालतोय अर्धा कप फ्रेश क्रीम. केकचं क्रीम जरी वापरलं, व्हिपिंग क्रीम तरी चालेल. आणि एक साधारण 3 ते 4 चमचे रोज सिरप. आता हे ना छान असं घुसळून घेऊयात एकत्र. आता हे छान असं दाटसर थिक क्रीम तयार आहे किंवा दूध तयार आहे. आता हे थोडं थंड करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवू. रोज मिल्क तयार आहे. केकही आपला छान थंड झालेला आहे. आता टूथपिक घेऊन याला आहे ना थोडंसं असं टोचे करून घ्यायचे, म्हणजे आपण हे जे रोज मिल्क यामध्ये घालणार आहोत हे छान असं आतपर्यंत मुरेल किंवा ॲब्झॉर्ब होईल. परफेक्ट. आणि आता हे घालूयात रोज मिल्क. साधारण एक अर्धा कप मी आत्ता घालते. आणि हे आता सेट करण्यासाठी थोडा वेळ आणखी फ्रीजमध्ये ठेवूयात. दूध छान इथे ॲब्झॉर्ब झालेलं आहे केकच्या बेसमध्ये. आता इथे क्रीम आहे माझ्याकडे, व्हिप्ड क्रीम. आणि हे छान स्प्रेड करून घेऊयात एकसारखं. सो या साईजसाठी साधारण एक कप जर तुम्ही व्हिपिंग क्रीम घेतलं तर व्हीप होईल हा एक ट्रे भरेल इतकं क्रीम छान होतं तयार. क्रीम एकसारखं लावून झालं की यावर घालायचे हलकेसे पिस्ताचे स्लाइसेस. आणि त्याचबरोबर ताज्या गुलाबाच्या पाकळ्या मी करून घेतल्यात. हवं तर तुम्ही ड्राय पण घालू शकता. आणि आता हा ट्रे मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे. केक सेट करण्यासाठी 1 तासभर तरी फ्रीजमध्ये ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. इथे हा रोज मिल्क केक फ्रीजमध्ये 1 तासभर मी छान सेट करून घेतलेला आहे. मस्त दिसतं. आता हा काढून घेऊयात. बटर पेपरने हे असं अगदी सोपं पडतं, तुम्ही बघू शकाल. आणि आता मी कट करणार आहे. रोज मिल्क केक बनवण्यासाठी लागणारे साहित्य: 1 कप दही, 1 चमचा बेकिंग पावडर, 1 कप रोज सिरप, 1 कप तेल, 2 कप मैदा, 1 कप दूध, अर्धा कप फ्रेश क्रीम, 3 ते 4 चमचे रोज सिरप, व्हिप्ड क्रीम, पिस्त्याचे काप, ताज्या गुलाबाच्या पाकळ्या. दह्यात बेकिंग पावडर, रोज सिरप, तेल मिसळून घेत मैदा चाळून घ्यायचा. हे मिश्रण एकजीव करायचं आणि अशा पद्धतीने बेक करायचं. आता दुधात फ्रेश क्रीम, रोज सिरप घुसळून घेत हे मिश्रण गार करायचं. आता केकवर रोज मिल्क घालायचं आणि केक फ्रीजमध्ये ठेवत सेट करायचा. आता यावर व्हिप्ड क्रीम, आवडीप्रमाणे पिस्त्याचे काप, गुलाबाच्या पाकळ्या घालत केक फ्रीजमध्ये ठेवत सेट करायचा. झाला आपला रोज मिल्क केक तयार. आज आपण डब्यासाठी अतिशय झटपट बनणारी ढोबळी मिरचीची सुकी भाजी कशी बनवायची ते बघतोय. तर ही भाजी आहे ना अतिशय चमचमीत होते, छान चवीला लागते आणि मुख्य म्हणजे झटपट बनव तयार होते. तर सगळ्यात आधी 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे. यामध्ये घालूयात मोहरी. फोडणी खमंग बसली पाहिजे. मोहरी छान तडतडली की पुढे जाऊयात. मोहरी मस्त तडतडली की यामध्ये घालूयात जिरं, हिंग, लसूण पाकळी. हलकासा लसणाला सोनेरी रंग काढून घ्यायचा. लसणाला हलकासा सोनेरी रंग यायला सुरुवात झाली की यामध्ये घालूयात कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा. आणि हलकासा सोनेरी रंग येईस्तोवर आपण कांदा मस्त परतूयात. कांद्याला मस्तपैकी असा हलकासा सोनेरी रंग यायला सुरुवात झालेली आहे. आता यामध्ये आपण घालूयात बारीक चिरलेलं टोमॅटो. हे मिक्स करून टोमॅटो मस्त मऊ शिजेपर्यंत शिजवून घेऊ. टोमॅटो मस्त असं मऊसूत शिजलेलं आहे. आता यामध्ये आपण मसाले घालूयात. संडे मसाला, लाल तिखट वापरते. आता हे एकजीव करून घेऊयात. हा मसाला मस्त असा एकजीव करून झाला की
की यामध्ये घालूयात भाजलेला शेंगदाण्याचा कूट, एक 2 ते 3 चमचे आहे. मिक्स करूयात. हा असाच मसाला पण खायला खूप टेस्टी लागेल, भाजी नसेल घालायची तर. आता यामध्ये घालूयात ढोबळी मिरचीचे तुकडे. मिक्स करूयात. मसाला छान मिरचीला कोट करून झाला की यावर घालूयात चवीपुरतं मीठ. अगदी आता यावर आहे ना 1 ते 2 चमचे फक्त आपण पाण्याचा हबका देतोय, खूप पाणी टाकायचं नाहीये. जस्ट हा मसाला पॅनला चिकटू नये म्हणून आता झाकण ठेवूयात आणि एक 7 ते 8 मिनिटं हे छान शिजवून घेऊयात. इथे मसाल्यामध्ये ढोबळी मिरची एक साधारण 7 ते 8 मिनिटच मी शिजवून घेतलेली आहे. गॅस बंद करूयात. यामध्ये मी घालते बारीक चिरलेली कोथिंबीर खूप सारी, आणि तुम्ही बघू शकाल ही ढोबळी मिरचीची भाजी, सुकी भाजी आपली बनवून तयार आहे. ढोबळी मिरची पटकन शिजून होते, एक 7 ते 8 मिनिटं पण खूप होतात. आणि इथे मी या मोठ्या मोठ्या बाईट साईजमध्ये कट केलेत, म्हणजे मग त्याचं टेक्स्चर आहे ते तसंच राहतं आणि ढोबळी मिरची अगदीच मऊसूद होत नाही. आता याच पद्धतीने तुम्ही दोडक्याची भाजी, गवारीची भाजी, कुठलीही सुकी भाजी बनवू शकता. ढोबळी मिरची मसाला करण्यासाठी लागणारं साहित्य: 2 चमचे तेल, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, चिमूटभर हिंग, लसूण पाकळ्या, कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, 1 मोठा चमचा संडे मसाला, लाल तिखट, 2 ते 3 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट, चिरलेली ढोबळी मिरची, चवीनुसार मीठ, पाणी, बारीक चिरलेली कोथिंबीर. तेल गरम करत यात मोहरी, जिरं, हिंग, लसूण, कढीपत्ता, कांदा, टोमॅटो हे एकत्रित शिजवून घेत यात संडे मसाला, तिखट, शेंगदाण्याचा कूट आणि यात ढोबळी मिरचीचे तुकडे आणि चवीप्रमाणे मीठ घालत पाणी घालायचं आणि झाकण ठेवत हे मिश्रण शिजवून घ्यायचं. आता यावर आवडीप्रमाणे कोथिंबीर घालायची. झाली आपली मसाला ढोबळी मिरची तयार.